कुमार केतकर जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। केतकर सर, अर्थकारणातला सिंह हरपलेला आहे, देशानं एक महान नेता गमावलेला आहे, तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं केवळ अर्थतज्ञ किंवा अर्थकारणातले निष्णात एवढंच त्यांचं वर्णन अतिशय अपुरं ठरेल आणि काही प्रमाणात अन्यायकारक सुद्धा ठरेल। कारण ते अगदी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पासून ते अर्थमंत्री ते पंतप्रधान अशा पदापर्यंत जरी गेले असले आणि त्याचा मुख्य आशय हा आर्थिक क्षेत्र असला तरी प्रत्यक्षात त्यांच्यावर जबाबदारी जी आली 2004 मध्ये ती राजकीय जबाबदारी आली आणि ज्यावेळी ते 1991 मध्ये अर्थमंत्री झाले त्यावेळेला सुद्धा ती जबाबदारी एका अर्थाने राजकीय होती। नरसिंहराव पंतप्रधान आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री या पार्श्वभूमीवरती त्यांचं राजकारण हे आपण पाहिलं पाहिजे। त्यांनी राजकारण केलं की नाही तर राजकारण केलं, फक्त अर्थकारण केलं नाही। किंबहुना त्या अर्थकारणाला अतिशय नेमकी अशी राजकीय दिशा त्यांनी दिली। कधीही जगातलं कुठचंही राजकारण हे अर्थकारणाशिवाय होत नाही आणि कोणतंही देशाचं अर्थकारण हे राजकारणाशिवाय संभवत नाही, परंतु त्या अर्थकारणाला राजकारणाची किंवा राजकारणाला अर्थकारणाची नेमकी जोड नसेल तर मात्र दोन्हीची वाट लागते, आर्थिक व्यवस्थेची सुद्धा किंवा राजकीय व्यवस्थेची सुद्धा, जे आता आपण आपल्या देशात पाहतोय। कारण आपल्या आत्ताच्या राजकारणाला अर्थकारणाची दिशा नाहीये आणि अर्थकारणाच्या दिशेला राजकारणाची जोड नाहीये, हे आपण आता अनुभवतोय। आणि त्यामुळे आता म्हणजे विशेषतः गेल्या 12 वर्षामध्ये म्हणजे मनमोहन सिंगांच्या जाण्यानंतर म्हणजे पंतप्रधान पदावरून जाण्यानंतर मोदी सरकार आल्यापासून आपल्या देशाची जी आर्थिक धुळघाण झालेली आहे आणि राजकीय अस्वस्थता आणि असंतोष वाढलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की डॉक्टर मनमोहन सिंगांनी देश किती कठीण परिस्थितीमध्ये राजकीय समतोल सुद्धा साधून राखला आणि आर्थिक सुद्धा आपला कोणतंही नुकसान होऊन दिलं नाही। 2008 मध्ये जेव्हा जगभर अरिष्ट आलं, आर्थिक अरिष्ट, ज्यामुळे अनेक देशातल्या अर्थव्यवस्था उधळल्या गेल्या, त्यावेळेला भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहिली। याचं मुख्य कारण हे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आर्थिक राजकारण किंवा राजकीय अर्थकारण। हे आपल्या लक्षात ठेवूनच डॉक्टर मनमोहन सिंगांच्या बद्दल त्यांना श्रद्धांजली व्हावी लागेल। कारण डॉक्टर मनमोहन सिंगांची निवड सोनिया गांधींनी केली, त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर असताना सुद्धा त्यांनी ती नाकारली आणि डॉक्टर मनमोहन सिंगांना पंतप्रधान केलं। मला असं वाटतं केतकर सर, आणि अनेक मुद्दे आहेत, म्हणजे आर्थिक मंदीची झळ तर आपल्याला त्यांच्यामुळेच बसली नाही, त्यांच्या धोरणामुळे बसली नाही। केतकर सर, तुम्ही अगदी सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया नोंदवली सामकडे, त्याबद्दल धन्यवाद।